जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष. 26 जानेवारी इसवी सन 1671 माघ वद्य एकादशी शके 1592 संवत्सर साधारण वार गुरुवार. शंभूराजांना स्वतंत्र राज्यकारभार सोपविला. शंभूराजांना 14वे वर्ष सुरू झाले होते. अंगापिंडाने मजबूत असणारे शंभूराजे यांना लष्करी विद्येबरोबरच राज्यकारभार देखील यायला हवा या हेतूने सद्रेवर बसून कारभार चालविण्यास सांगितले. शंभूराजांच्या मदतीस महादजी यमाजी यांना त्यांचे मुतालिक म्हणून नेमून कारभाराची जाण येण्यास आजच्या दिवशी सुरुवात केली. 26 जानेवारी इसवी सन 1680. 1676 मध्ये जंजिरात आणखी एक क्रांती झाली. सिद्दी संबूळ आणि सिद्दी कासिम यांच्यामध्ये संघर्ष होऊन सिद्दी कासिमने आरमाराची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. तेव्हा सिद्दी संबूळने छत्रपती शिवाजी महाराजांकडे मदतीची याचना केली. जंजिरावर अधिपत्य निर्माण करण्याची एक सुवर्ण संधी चालून आली होती. परंतु सिद्दी कासिम याला मुघल आणि इंग्रज यांच्याकडून सतत कुमक मिळत असल्यामुळे त्यांनी सिद्दी संबूळला दाद दिली नाही. अशा प्रकारे सिद्दी आणि मराठे यांच्यात संघर्ष चालू असताना खांदेरी उंदेरी प्रकरण उद्भवले. 1679 मध्ये कांदेरी बेटावर तटबंदी बांधण्याचे काम शिवाजी महाराजांनी सुरू केले. तेव्हा सिद्दी कासिमने जानेवारी 1680 मध्ये खांदेरी जवळ असलेले उंदेरी बेट ताब्यात घेऊन शिवाजी महाराजांना विरोध सुरू केला. मराठ्यांचा आरमार प्रमुख दौलत खान यांनी 26 जानेवारी 1680 रोजी 2000 फौजेनिशी उंदेरीवर हल्ला केला. परंतु सिद्दी कासिमने एवढा जबरदस्त प्रतिकार केला की दौलता खान यांना माघार घ्यावी लागली. उंदेरी सिद्दीच्या ताब्यात राहिल्यामुळे खांदेरीवर नियंत्रण ठेवणे त्यांना सोपे झाले. अशा प्रकारे सिद्दी विरुद्ध संग्रामात मराठ्यांना माघार घ्यावी लागली. सिद्दींना यश येण्याचे प्रमुख कारण म्हणजे मुघल आणि इंग्रज यांच्याकडून मिळणारी मदत हेच होय. विशेष म्हणजे सिद्दींनी आरमारी सामर्थ्याप्रमाणे तोफखान्याचे सामर्थ्यही मोठे वाढविले होते. आधुनिक पद्धतीच्या लांब पल्ल्याच्या तोफा सिद्दीकडे होत्या. त्यामुळे मराठ्यांना वारंवार माघार घ्यावी लागली. सिद्दी मराठा संघर्ष पुढेही चालूच राहिला. 26 जानेवारी इसवी सन 1680. 26 जानेवारी 1680 रोजी दौलत खानाचा उंदेरीवर हल्ला झाला. तो फसला. 26 जानेवारीच्या पहाटे दौलत खान आपले संपूर्ण आरमार घेऊन उंदेरीवर चालून आला व मोठे युद्ध सुरू झाले. याच दरम्यान रसदेने भरलेल्या 20 होड्या खांदेरीला गेल्या. इंग्रज आणि मराठे यांचे वकील तहासाठी बराच कथला करीत होते आणि उभयपक्षांना मान्य होईल अशी तहाची कलमे करण्यात ते व्यस्त होते. शिवाजीराजांच्या वतीने चौलचा सुभेदार हे प्रकरण सांभाळीत होता. त्याच्या सोबत सुरंदीस अण्णाजी दत्तो यांना पाठवण्यात आले होते. इंग्रजांतर्फे रामशणवी दुभाषी व मध्यस्थीचे काम करीत होता व निर्णय मुंबई व सुरत दोन्हीकडील अधिकारी मिळवून घेत होते. दिनांक 28 जानेवारीला उभय पक्षांना यश आले आणि तहाची कलमे ठरली. 26 जानेवारी इसवी सन 1683 छत्रपती संभाजी महाराज व अकबर यांचे पारिपत्य करण्याचे औरंगजेबाच्या प्रयत्नांच्या यशापयाविषयी इंग्रजी वखारवाल्यांच्या नोंदी. पत्रात सुरतकर मुंबईकर इंग्रजांना लिहितात की जमिनीवरून बादशाह औरंगजेब आपल्या मोठ्या सैन्यानिशी छत्रपती संभाजी महाराजांवर फार जोराने चढाई करीत आहे आणि समुद्रामार्गे या भागात कोणी पाहिले नाही इतके मोठे आरमार हे छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलुखावर झडप घालीत आहे. परंतु छत्रपती संभाजी महाराज मुघलांना फार जड जातील यात शंका नाही. 26 जानेवारी इसवी सन 1740. दिनांक 26 जानेवारी इसवी सन 1740 रोजी नानासाहेबांनी मस्तानीला पर्वतीच्या बागेत कैद केले. नानासाहेबांनी लगेच चिमाजी अप्पांना घडलेले सारे पत्राद्वारे कळविले आहे. त्यात नाना म्हणतात की मस्तानीस बागास बोलावून कैद केली. कोणी हातारे धरले नाही. रात्री घरास घेऊन जाऊ. मग घरी ठेवावेसे झाले तर स्वामींचे म्हणजे अप्पांचे लिहिल्याप्रमाणे बंद करून ठेवू अथवा चोरून 10 माणसे बरोबर घेऊन कोथळागड म्हणजे घनगड येथे भलते जागा पाठवू. स्वामींनी राहूनचा जीव जतन करावा. यानंतर मात्र नानासाहेबांनी मस्तानीला शनिवार वाड्यातल्या तिच्याच महालात नेऊन भोवताली चौक्या बसविल्या. नंतर चिमाजी अप्पा पैठण येथे बाजीरावांपाशी गेले. यावेळेस बाजीराव आणि चिमाजी अप्पा यांच्यात मस्तानीबद्दल अनेक वाद झाले असावेत असे वाटते. आप्पाजी राऊंना समजवण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण बाजीरावांना ते काही पटले नाही. शेवटी नाईलाजाने बाजीरावांची तब्येत जपण्यासाठी चिमाजी अप्पांनी मस्तानीला कैदेतून सोडून बाजीरावांकडे रवानगी करण्याचे ठरविले. 26 जानेवारी इसवी सन 1774 राघोबादादांना पेशवाईची वस्त्र तर मिळाली पण त्यांनी ज्या पद्धतीने ती मिळवली त्यामुळे कारभारी नाराज होते.
कारभाऱ्यांच्या गुप्त मसलती चालू झाल्या. कारभारी म्हणजे कोण तर नाना फडणवीस, सखाराम बापू, त्र्यंबकराव पेठे, रामशास्त्री मालोजी घोरपडे या मंडळींनी ठरवले राघोबा दादाला पेशवे पदावरून दूर करायचे. हेच तर होते बारवाही कारस्थान. राघोबाला दूर करून मग कोणाला पेशवा करायचे? ठरले गंगाबाईंच्या नावाने कारभार करायचा. तिला मुलगा झाला तर पुढचा पेशवा, नसता दत्तक विधान करायचे. बाहेर काय चालू आहे याची गंगाबाईंना अजिबात कल्पना नव्हती. ती बिचारी अबला अडकली होती आनंदीबाईच्या महालात. नाना आणि मंडळी बोलून चालून मुत्सद्दी त्यांनी गंगाबाईंना 26 जानेवारी 1774 शनिवार वाड्यातून सुखरूप बाहेर काढून पुरंदरावर नेले. त्यावेळेस पार्वतीबाई त्यांच्याबरोबर होत्या. ज्या दिवशी गंगाबाई पुरंदरावर पोहोचल्या त्या दिवशी नाना आणि मंडळींनी राघोबा विरुद्ध रणशिंग फुंकले आणि पेशवाईचा कारभार गंगाबाईंच्या नावे सुरू केला. पुरंदरावरच पार्वतीबाईंनी त्यांचे साधेपणाने डोहाळे जेवण केले. 26 जानेवारी इसवी सन 1831 क्रांतीवीर संगोळी रायण्णा या स्वातंत्र्य योद्ध्याचा जन्मदिवस 15 ऑगस्ट पुढे जाऊन भारताचा स्वातंत्र्य दिवस ठरावा आणि प्रजेच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या या वीराला ज्या दिवशी फाशी देण्यात आली तो दिवस म्हणजे 26 जानेवारी पुढे जाऊन भारताचा प्रजासत्ताक दिन ठरावा. यासारखा एकमेव द्वितीय योगायोग म्हणजे जणू भारतीने आपल्या वीरपुत्रास दिलेली ही आदरांजलीच म्हणावी लागेल. क्रांतीवीर संगोळी रायण्णा कित्तूर साम्राज्याचे सरसेनापती ब्रिटिशांविरोधात सलग सतत 6 वर्षे लढून त्यांना सळो की पळो करून सोडणारे आणि वेळोवेळी संकटात आणणारे एक महान क्रांतिकारक, तलवारीच्या टोकावर इंग्रजांना आव्हान देणारा योद्धा, स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देऊन फासावर जाणारे स्वातंत्र्यवीर मरण समोर असताना देखील पुन्हा जन्म घेऊन इंग्रजांना भारतातून बाहेर काढण्याची इच्छा व्यक्त करणारे भारतमातेचे एक सच्चे वीरपुत्र होते. 26 जानेवारी इसवी सन 1944 26 जानेवारीला सुभाष बाबूंनी रंगून येथे स्वातंत्र्य दिन साजरा केला. नेताजींची अमरवाणी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा ही इथूनच प्रकट झाली. 18 मार्च 1944 या दिवशी 10,000 सैन्यानिशी नेताजींनी मातृभूमीत प्रवेश करून इम्फाल, मोरा, कोहिमा या ठिकाणी प्रतिपक्षावर विजय मिळवले.